नैसर्गिक आपत्तीमध्ये मनुष्य हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करतो हे आपण अनेक प्रसंगात अनुभवलाय। असाच प्रसंग सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या सीना नदीकाठच्या दारफळ या गावात अनुभवायला मिळाला। येथील एका मशिदीमध्ये अडकलेले ज्येष्ठ नागरिक सिकंदर सय्यद यांना सुरेश शिंदे नावाच्या व्यक्तीने वाचवलं आहे। सुरेश यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून सय्यद यांचे प्राण वाचवले। यामुळे सुरेश शिंदे यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। सध्या माढ्यासह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे। सोलापूर जिल्ह्याला तर पावसाने झोडपून काढलाय। अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेकांच्या घरात दुकानात पाणी शिरून मोठं नुकसान झालं आहे। अशात दररोज मशिदीत झोपायला जाणारे अपंग सिकंदर सय्यद हे पुराच्या पाण्यात अडकले होते। त्यांचा सुरेश यांनी जीव वाचवला आहे। सिकंदर सय्यद ही नेहमीप्रमाणे काल मशिदीमध्ये झोपायला गेले। एवढा मोठा पूर येईल याचा त्यांना काहीच अंदाज नव्हता, पण ते मशिदीत झोपलेले असताना मध्यरात्रीनंतर त्या मशिदीमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली। अंगाखाली पाणी आल्यानंतर त्यांना जाग आली। त्यांनी रांगत मशिदीचा दरवाजा उघडला, बाहेर आले तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी असल्याचं त्यांना दिसलं।